नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरो आवर. एबीपी माझावर आपला झिरो आवर म्हणजे चर्चा जनहिताची. मात्र काही वेळा आंतरराष्ट्रीय मुद्दे सुद्धा घ्यावे लागतात जेव्हा विषय भारत पाकिस्तानचा असेल आणि जर का आपण युद्धाच्या उंबरठ्यावर आहोत अशी परिस्थिती असेल. आणि त्याला कारण असं आहे की पंतप्रधानांनी नुकतीच जी एक बैठक घेतली होती ज्याला सर्व त्यांच्या सरकारमधले महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित होती, खास करून संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री. यापूर्वी त्यांनी सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांशी सुद्धा चर्चा केली होती. यानंतर सैन्य दलाला आपण मोकळी सूट दिलेली आहे असं पंतप्रधानांनी जाहीर केलंय. आणि यानंतर आता हे सैन्याला ठरवायचंय कोणता वेळ, कोणती वेळ, कोणतं ठिकाण आणि कधी कशा प्रकारचा स्ट्राईक करायचा आहे. ते आपल्याला कल्पना असेल की युद्ध हे नेहमी शत्रूच्या जमिनीवर खेळायचं असतं आणि वेळ आपण निवडायची असते. ती शत्रूला अंदाजित करू द्यायची नसते. शत्रूला त्याचा अंदाज न येता त्याला सरप्राईज फॅक्टर कायम ठेवायचा असतो. त्यामुळे अनेकदा अशी लगेच उठाठेव होते की नेमकं काय चाललंय, अजून हल्ला का नाही होत, युद्ध का नाही होत. त्याचं स्वाभाविक कारण पाकिस्तानला माहिती आहे की भारत सुसज्ज आहे आणि म्हणून पाकिस्तान आपल्या सीमावर्ती भागांमध्ये संरक्षणाची तजवीज करतोय. अशावेळी जर का तो सरप्राईजचा एलिमेंट नसेल तर युद्धाची किंमत आपल्याला आणखी देऊ लागण्याची शक्यता वाढते. आणि म्हणूनच कोणते पर्याय आहेत भारतासमोर. आणि युद्ध फक्त आजच्या जमान्यामध्ये फक्त आर्मी, नेव्ही, एअरफोर्सवरनं चालत नाही. सायबर हा एक वेगळा फ्रंट उभा राहिलेला आहे. एक बटन, एक प्रोग्राम, एक बग, एक व्हायरस आणि अख्ख्या देशाची यंत्रणा कोलमडू शकते. हेही युद्ध आहे. त्याचप्रमाणे फक्त तुमच्याच जमिनीवरती राहून तुम्ही एक निर्णय घेता, एका फाईलवर सही करता की आपण सिंधू नदी वाटप करार त्याच्यातून माघार घेतोय किंवा तो सस्पेंड करतोय आणि पाकिस्तानची जलकोंडी होऊ शकते. तुम्ही जर का तुमच्या ताफ्यातल्या जहाजांद्वारे वॉटर ब्लॉकेड केलं, सी ब्लॉकेड जर का केलं तर पाकिस्तानसाठी इंधन मिळणं अवघड होऊन बसतं. असे अनेक मार्ग आहेत. दरवेळी फक्त घ्या रणगाडी आणि घाला त्यांच्या सीमेमध्ये, जे इतकं सोपं नसतं आणि ज्याच्यामध्ये आपले सैनिक मरण्याची शक्यता वाढत असते. अशा कोणत्याही आपल्या रक्ताचा थेंब न सांडता समोरच्याला जेरी सांडणं हे युद्ध आहे आजच्या काळात, 21व्या शतकात. आणि या पर्यायांबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी एक प्रश्न आपण लोकांना सुद्धा विचारणार आहोत. तो कोणता आहे तो आपण आपल्या माझा पोल सेंटरवर जाऊयात आणि त्यानंतर मान्यवरांकडे जाऊन चौकशी आपण चर्चा करणार आहोत. दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कोणता पर्याय सरकारनं निवडावा? आंतरराष्ट्रीय दबाव, सशस्त्र कारवाई किंवा दोन्ही पर्याय? आमच्या एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण या आमच्या पर्यायांना तुमचा कौल देऊ शकता. अर्थातच एक जनता म्हणून आपल्याला सुद्धा काही वाटणं स्वाभाविक आहे. तुमच्या काही निवडक प्रतिक्रिया सुद्धा आपण दाखवणार. मी आता जातोय गेस्ट सेंटरला जिथे आपल्यासोबत मान्यवर आहेत. पहिल्यांदा ओळख करून घेऊया. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत असतील ब्रिजेश सिंग, जे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत आणि महाराष्ट्र शासनासाठी ते महत्त्वाचे सायबर सुरक्षा सल्लागार सुद्धा आहेत. आणि त्या दृष्टीने आपण हे बघणार आहोत की सायबर वॉर आपण कसं याच्यामध्ये खेळू शकतो. कारण पाकिस्तान बांगलादेशकडनं तर सायबर अटॅक सुरू सुद्धा झाले होते मधल्या काही काळामध्ये. तो मुद्दा महत्त्वाचा असेल. आपल्यासोबत असतील अनिल बाम, जे मेजर जनरल आहेत, निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आहेत. ते आपल्याला लष्करी कारवाईचे अनेक कंगोरे कोणते ते सांगतील. याशिवाय नितीन वैद्य, एअर व्हाईस मार्शल आहेत आपल्यासोबत. आपल्याला कल्पना आहे कारगिल युद्ध असेल ज्याच्यामध्ये आपला सरप्राईज एलिमेंट ठरला होता की भारतानं वायुदल वापरलं आणि पाकिस्तानला त्याची कल्पना नव्हती की वायुदल भारतात वापरेल इथे. आणि तो फार मोठा आपला विक्ट्री फॅक्टर ठरला होता. यावेळी असे आणि पुन्हा आपण जो आपला एअर स्ट्राईक केला होता, सर्जिकल स्ट्राईक केला होता, तो सुद्धा एअर स्ट्राईक होता. त्याही बाबतीत आपण विचारणार आहोत. याशिवाय आपल्यासोबत आहेत विजय पागे. विजय पागे हे ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक प्रमुख आहेत आणि भारतातले जे निवडक थिंक टँक की जे भारताच्या सामरिक आणि सुरक्षा विषयक गरजांवरती चर्चा घडवून आणतात, धोरण निश्चितमध्ये सरकारला मदत करतात, अशा निवडक थिंक टँकपैकी म्हणजे जगामध्ये जेव्हा थिंक टँक कल्चर सुरू झालं त्याच्यात भारतातले जे थिंक टँक होते त्याच्यापैकी एक म्हणजे ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनचे पागे सुद्धा. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा अनिल बाम सरांपासून सुरुवात करेन. कारण सगळ्यात पहिल्यांदा तर लष्कराकडनं अपेक्षा केली जाते, जनरली युद्ध म्हटलं की आपल्याला फक्त जमिनीवरच आठवतं, त्या दृष्टीने तोही मुद्दा आपण पहिल्यांदा घेणार आहोत. मी अनिल बाम सरांकडे जातो. बाम सर, मी पहिल्या आता चर्चेच्या राऊंडमध्ये तुम्ही लष्कराचा प्रिपेअर्डनेस, पाकिस्तानची क्षमता आणि आत्ताच्या या युद्धजन्य परिस्थितीचं असेसमेंट तुमच्या दृष्टीने मूल्यमापन कसं करता? बाम सर. पाकिस्तान आणि भारत हे ट्रेडिशनल एनिमीज आहेत 1947 पासून. आपण पाहिलं आहे की प्रत्येक एरियामध्ये पाकिस्तान कमतर आहे. तो भारताचा आणि पाकिस्तानचा साईज असो, जवळजवळ 4 गुणा आपण त्यापेक्षा मोठे आहोत. ते जवळजवळ 8 लाख स्क्वेअर किलोमीटर आहेत, आपण 32.8 आहोत. वेपन सिस्टम्स पाहिले आपले त्यांच्यापेक्षा 4 पटींनी मोठे आहेत. बरं. एअरक्राफ्ट कॅरियर्स पाहिले, एअरफोर्स पाहिलं, नेव्ही पाहिलं, आर्मी पाहिलं. आपलं आर्मी सध्या पूर्ण जगामध्ये 4th लार्जेस्ट आर्मी आहे, म्हणजे आर्म्ड फोर्सेस आहेत.
पाकिस्तानचा नंबर कुठेतरी 12 ते 15 मध्ये येतो. जनरली कधी 12 असतो, कधी 15 असतो. कुठलीही तुम्ही जी बाब घ्याल, कूटनैतिक असो, राजस्व असो, फायनान्स असो, इकॉनॉमी असो, भारत आणि पाकिस्तानचा कंपॅरिझन करणं हे एक अशी बाब आहे की जसं आपण हत्तीला एका चीटीबरोबर आपण कंपेअर करतो. बरं. पण पाकिस्तान असा देश आहे की तो आपल्याकडनं काही शिकत नाही. दरवेळा प्रयत्न करतो की कशा प्रकारे भारताला तो आपल्याला त्रास देईल. जर का जसं तुम्ही म्हणाले की तयारी आणि लेवल दोन्हीमध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षा खूप वरती आहे आणि देर इज नो कम्पॅरिझन. बरं. आणि तरी सुद्धा पाकिस्तान धाडस करतो. ह्याला धडा आता शिकवायलाच पाहिजे. बरं, मी याच्याबद्दलचे आणखी उपप्रश्न घेऊन तुमच्याकडे बामसर येईन, कारण तुम्ही म्हणता ते खरं आहे, भारताची शक्ती त्या अर्थानं आपण जगातल्या पहिल्या 5 प्रमुख लष्करी ताकदींपैकी एक आहोत. पण जसं तुम्ही मगाशी हत्ती आणि मुंगीचा उल्लेख केला होता, त्या मुंगी असणं हे ज्याप्रमाणे वल्नरेबल ठरू शकतं हत्तीसमोर, पण त्याचवेळी तो तिचा एक मोठा पॉझिटिव्ह पॉईंट ठरू शकतो, कारण ती कानात जाऊन हत्तीला त्रास सुद्धा देऊ शकते. मग तिथे अडचण होते आणि मग तुम्हाला मार्ग शोधावे लागतात. त्यामुळे मी तो प्रश्न घेऊन येईन तुमच्याकडे. मी आता जातोय नितीन वैद्य यांच्याकडे, एअर व्हाईस मार्शल आहेत. वैद्य सर, मी पुन्हा तोच पहिला प्राथमिक प्रश्न, एकदम प्रायमरी प्रश्न, आपल्या एअरफोर्सचा प्रिपेअर्डनेस आणि आत्ताची जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, स्केल एक्सटेंड सारखं वाढत चाललेलं युद्धाच्या परिस्थितीचं, आणि पाकिस्तान सुद्धा आपापल्या परीनं मदत घेण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही याला असेस कसं कराल? जसं जनरल भामनी आपल्याला सांगितलं हो. की खरं म्हणजे पाकिस्तान आणि इंडियाची केपेबिलिटी एवढी वेगळी आहे की ते दोघांचं कंपॅरिझन करणं योग्य आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेबद्दल मी नक्की हे सांगू शकतो की आपल्याकडे जे विमानं आहेत, आपल्याकडे जे पायलट जसे ते ट्रेन केलेलं आहे, आणि आपल्याकडे जी वेपनरी सिस्टम आहे आणि केपेबिलिटीज आहेत, ते पाकिस्तानपेक्षा खूप अधिक पटीने जास्त आहेत. बरं. आणि जसं तुम्ही बालाकोट स्ट्राईकचा उल्लेख केला आणि त्याच्या अगोदर तुम्ही कारगिल युद्धाचा पण उल्लेख केला. त्या दोन्ही बाबतीमध्ये तुम्हाला एवढं कळून येईल की जे खूप असं अवघड काम होतं ते आपण सहजपणे केलं. सहजपणे करण्याचा आपल्या तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा होता की स्पेसिफिकली कारगिलमध्ये जिथे पाकिस्तानचे सैनिक एक पिन पॉईंट टॉपवरती बसले होते, ते पिन पॉईंट टॉप शोधून करून त्यांना ते डिस्ट्रॉय करणं, तेही विमानातून, ज्याचा स्पीड जवळजवळ 1000 किंवा 1200 किलोमीटर असतो, आणि उंचावरनं तुम्ही मारा करता, ते सुद्धा आपण साध्य केलं. त्यामुळे आपली केपेबिलिटी खूप जास्त आहे. आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो मी की त्यावेळेस ही आपली केपेबिलिटी पहिल्यांदी नव्हती, पण कारगिल युद्धाच्या वेळेसच ती आपण डेव्हलप करून आपण कारगिल युद्ध कसं लवकरात लवकर संपवलं आणि आपण कसा विजय मिळवला ते आपल्या जग जाहीर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय वायुसेनेवरती आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की कधी, कुठे, केव्हा हल्ला करायचा आणि तो कसा करायचा, हे भारतीय वायुसेनेला खूप चांगलं माहिती आहे, आणि जेव्हा त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते करतील. आणि जसं आपलं पंतप्रधानांनी सांगितलंय की मिट्टी में मिला देंगे, तर मला वाटतं की भारतीय वायुसेना ही किंवा कुठलेही आपली तिन्ही संरक्षण दलाची सेना हे वाक्य पुढे धरूनच अर्थात कारवाई करण्याची माझी दाट समजूत आहे. अर्थात हे आहे तेच सैन्य आहेत, हे तिन्ही दलं आहेत भारताची की ज्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे तर घडून आणलेच, आणि त्याचप्रमाणे जगामध्ये सुद्धा अनेक ऑपरेशन्समध्ये पहिल्या वर्ल्ड वॉरपासून, जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, फर्स्ट वर्ल्ड वॉरपासून भारताची लष्करी परंपरा, मुळात ती लष्करी परंपरा फार आधीपासून आहे, पण जेव्हा आधुनिक सैन्य आणि युद्ध सुरू झाली तेव्हापासून भारताची परंपरा आहे. आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. मी आता जातोय ब्रिजेश सिंग यांच्याकडे. ब्रिजेश सिंगजी, तुमच्याकडे फारच वेगळा विषय, कारण हे सगळे ट्रॅडिशनल वॉरफेअर आहेत, पण आताच्या गेल्या 20-25 वर्षामध्ये आणखी एक फ्रंट सुरू झालेला आहे, सायबर वॉरफेअर. आता भारत या बाबतीत, मुळात आपल्याकडे जमतारासारखे प्रकरण घडत असतात, आपल्याकडे मायक्रो फायनान्सिंगचे स्कॅम्स आहेत, आणि अशा वेळी पाकिस्तान आता भारताला आतून खिळखिळा करण्यासाठीचा जे त्यांचे 100 वुंड्सचा जो काही प्रोजेक्ट आहे भारताबद्दलचा, त्याच्यातला एक आता वुंड करण्याचा आहे त्यांना, सायबरवाला. तर या बाबतीत आपण कुठे आहोत, काय करायला हवं, कसं सावध राहायला हवं? ब्रिजेश सिंग सर.
बघा, पाकिस्तानाला माहीत आहे की भारत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली राष्ट्र आहे. तर त्यामुळे पाकिस्तान असिमेट्रिक वॉरफेअर करतो. बरं. म्हणजे बघा, स्ट्रॅटेजिक डेप्थ करता प्रॉक्सीजचा वापर करतो, म्हणजे लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद हे वगैरे असतील, किंवा खलिस्तानचा बळगा तयार करतो. त्यांचा एक K2 प्लॅन आहे, काश्मीर खलिस्तान. त्याला अनुसरून त्यांचे जे DGISPR आहेत किंवा ISI आहेत, हे सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि प्रोपागँडा करतात. असे शेकडोने हजारोने असे खलिस्तानचे अकाउंट्स आहेत जे बेसिकली पाकिस्तान ऑपरेट करतं. त्याच्या मागे कुठलाही शीख नाही, त्याच्या मागे ॲक्च्युली पाकिस्तानी लोक आहेत आणि हे कॉल सेंटरसारखं तयार करून भारतात प्रोपागँडा करतात. आता बघा, मागच्या काही दिवसात आठवड्याचं जर आपण बघाल सायबर वॉरफेअरबद्दल, तर आर्मी पब्लिक स्कूल्स, आर्मी वेलफेअर इन्स्टिट्यूशन्स यांच्या वेबसाईट्सवर सायबर हल्ले झालेत. 2 प्रकारचे याच्यात अटेम्प्ट्स आहेत. एक तर डिफेसमेंट करणं. डिफेसमेंट इज अदरवाईज इतकं टेम्पररी असतं आणि त्याला बॅकअप करून रेस्टोर करता येतं. दुसरं त्याचा प्रयत्न असतं की इन्फॉर्मेशन ब्रीच करणं, म्हणजे आर्मीच्या वेलफेअर इन्स्टिट्यूशन्समधून ब्रीच करून युनिट्स कुठे आहेत, काय आहेत, कुठे पोस्टिंग आहे, कुठे चालले आहेत याच्याबद्दल माहिती घेणे. तसंच प्रोपागँडा करतात की भारताचा विमान पडला, किंवा एक आपले जनरल साहेब रिटायर झाले तर त्यांच्या नावाने पाकिस्तानने टाकून दिलं की यांना सॅक करण्यात आलं पहलगामबद्दल वगैरे वगैरे. तर या प्रकारचं सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि प्रोपागँडा पाकिस्तान करत आहे, डिफेसमेंटचे प्रयत्न करत आहे. पण तिसरं जास्त महत्त्वाचं आहे की क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर नंतर पाकिस्तान हल्ले करणार, याच्याबद्दल आपण योग्य ती तसदी करण्यास अतिशय गरजेचं आहे. एक्झॅक्टली, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे युद्ध काही दिवसांमध्ये आटपलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बॅक टू नॉर्मल्सी आलो असं नाहीये. पाकिस्तान त्यानंतर पुन्हा हल्ले करू शकतं आणि जसं मगाशी उल्लेख केला, ते सायबर वॉरफेअर असू शकतं, तुमचं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटच्या सगळ्या वेबसाईट्स या NIC.in ने कनेक्टेड असतात. तो आजही, म्हणजे हे आपल्याला पुन्हा एकदा या निमित्तानं धडा शिकला पाहिजे आपण. आजही आपल्या काही महत्त्वाच्या नेतेमंडळी किंवा संस्था आस्थापनांचे ईमेल हे Gmail असतात, जे खाजगी कंपनी आहे. अशावेळी आपल्याला या निमित्तानं पुन्हा हे शिकायचा धडा मिळतो की आपल्याला आपलं सायबर इन्फ्रास्ट्रक्चर किती रोबस्ट करायला हवं. मी आता जातो, आपल्यासोबत आहेत पागे सर, त्यांच्याकडे मी जाणार आहे, विजय पागेंकडे. विजय पागेजी, हे सगळं होत असताना डिप्लोमसी हा एक फार म्हणजे आता नुकत्याच एका फिल्ममध्ये जसा उल्लेख झाला होता की जे पुढे पुढे जातात ते सूर्याला खाण्याचा प्रयत्न करतात, ते जळून जातात. मात्र डिप्लोमसीचं हे महत्त्व आहे की ते पडद्यामागे राहून काम करत असतात. जी सिंधू वॉटर करार होता, पाणी करार होता, तो सस्पेंड करून भारताने एक स्ट्राईक केला होता, डिप्लोमॅटिक स्ट्राईक. मला आपण सांगा, आपली आत्ताचे परिस्थिती डिप्लोमॅटिक या अंगाने कशी आहे? कारण आपल्याला रशियाला एका आघाडीवर सांभाळायचं आहे किंवा आपल्यासोबत हवा आहे, अमेरिका आहे, चीन अजून आपले पूर्ण पत्ते खोलत नाहीत. अशावेळी तुम्ही डिप्लोमॅटिक अँगल्स कसे बघाल? आभारी आहे आपल्या सूचनेबद्दल. मुद्दा असा की डिप्लोमसीची व्याख्याच अशी आहे की यू विन अ वॉर विदाउट फायरिंग अ बुलेट. आणि जेवढे चाणक्यापासून सुंजूपासून सगळ्यांनी हेच वाक्य वारंवार घेतलेलं आहे. तर मी असं म्हणेल, आपल्या या पहलगाम नंतरच्या कृतीची सुरुवात फार योग्य रीतीने झालेली आहे. आपण वेपनायझेशन ऑफ वॉर, जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्यावर म्हणजे युद्धाचा, पाण्याचा युद्धतंत्र म्हणून वापर, या नव्या प्रकारच्या शस्त्र प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे. आणि यात गोष्ट अशी की 2022 साली आम्ही याच विषयावर परिसंवाद घेतलेला होता. जलसंधारण मंत्री शेखावत साहेब आले होते आणि यात हे आम्ही सर्वांसमोर चर्चा केली होती की भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की वॉटर अवेलेबिलिटी इज 1:41. म्हणजे पाकिस्तानमध्ये 1 इंच तर आपल्याकडे 41 ते 42 इंच आहे. पाकिस्तानमध्ये आपण कराचीपासून सिंधपर्यंत वर्धे जा, एकही नदी अथवा नाला लागत नाही. संपूर्ण पाणी हे सिंधू आणि त्याच्या उपनद्यांमधून येतं. त्यामुळे जसं ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा वापराच्या विषयी चर्चा चाललेली आहे, तसं वेपनायझेशन वॉटर हे आपण अतिशय यशस्वीरित्या सुरुवात केलेली आहे. आणि याचा अर्थ असा नाही की सिंधूचं पाणी बंद झालं तर सगळं तिथले शेती सगळी चुकेल. पण जर वॉटर फ्लो रिड्यूस झाला, पाण्याची जी आज क्षमता आहे सतत आपण करारात केलेली ती जर कमी झाली तर जरूरच या परिस्थितीत फरक पडेल. इनफॅक्ट 1960 साली जेव्हा आपण जवळ $175 मिलियन म्हणजे आजच्या हिशोबाने पाहिलं तर 20,000 कोटी रुपयेही दिले पाकिस्तानला आपण धरणं बांधण्यासाठी. एवढं मोठं होऊन आपण कार्य केलं आणि त्याचं काय फलित आहे आपण सर्व बघता. त्यामुळे
याचा वापर वेपनायझेशनसाठी आपण केलेला आहे. म्हणजे युद्धाची सुरुवात एकही गोळी न मारता करावी ती आपण केलेली आहे असं मी म्हणेल. मी आणखी याच्यातल्या मुद्द्यांकडे सुद्धा येणारे पागे सर, त्यापूर्वी मी पुन्हा एक चर्चेचा दुसरा राऊंड घेतो. पुन्हा एकदा मी अनिल बाम सरांपासून सुरुवात करेन. अनिल बाम सर, आता याच्यात अनेक पर्याय आहेत आणि खूप कॉम्बिनेशन घडू शकतात, पण आता म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंड अँड फूट सोल्जर या पातळीला विचार करायचा झाला तर एक आहे पीओके, की जे टेक्निकली स्पीकिंग पाकिस्तानसाठी ते आझाद काश्मीर आहे, आपल्यासाठी ते पीओके आहे आणि त्या अर्थाने ती पाकिस्तान मेनलँड नाही आहे. आता युद्ध जर का किंवा त्याला स्ट्राईक म्हणा, युद्ध म्हणा, मागच्या वेळेचा सुद्धा स्ट्राईक हा पीओके अंतर्गत होता, तो पाकिस्तानमधला नव्हता आणि ही खूप तांत्रिक पण महत्वाची बाब आहे. तर नेमकं लक्ष जमीन कोणती निवडायची आहे, पीओके की मेनलँड पाकिस्तान, आणि मग त्याचे परिणाम तुम्ही कसे पाहता? जसं तुम्ही म्हणाले की पर्याय खूप आहेत, ऑप्शन्स सगळे अवेलेबल असतात. कुठला ऑप्शन केव्हा एक्सरसाइज करायचा हा निर्णय सरप्राईज एलिमेंटवरती डिपेंड करतं. बरोबर आहे. आता तुम्ही दोन गोष्टी केल्या, पीओके आणि बाकी रेस्ट ऑफ द मेनलँड ऑफ पाकिस्तान. पाकिस्तान तसाच देश असा आहे की तो आता कधी डिसइंटिग्रेट होईल हे सांगता येत नाही. त्यांच्याकडे पंजाबमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे सिंधमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे बलुचिस्तानमध्ये प्रॉब्लेम आहे, केपी म्हणजे खैबर पख्तूनख्वामध्ये प्रॉब्लेम आहे आणि पीओके तर कधी पण तुटायला तयार आहे. आपण ऐकलं होतं मध्ये की पीओकेचे बाशिंदे म्हणत होते की कारगिल का बॉर्डर खोल दो, हम हिंदुस्तान में जाना चाहते हैं. द विल ऑफ द पीपल इज विथ आवर नेशन. बरं. चॉइस ऑफ कॅरिंग आउट अ स्ट्राईक इज ऑल्सो आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आपण ठरवणार, जसं तुम्ही सुरुवातीला प्रस्तावनामध्ये बोलले की प्लेस आणि टायमिंग आपलं चूज होईल. आता कुठल्या एरियामध्ये या तर पीओके किंवा मेनलँड पाकिस्तानमध्ये हमला होईल आणि कशा प्रकारे होईल हे आपण खूप कमी दिवसातच पाहू. आपण सध्या पाहिलंय की जे तयारी चालली आहे तिन्ही सर्व्हिसेसची, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एअरफोर्सचं एक्सरसाइज पण झालं, नेव्हीचं फायरिंग सुरू आहे सध्या. जवळजवळ 85 नॉटिकल माइल्स फ्रॉम कराची मधून फायरिंग चालू आहे आणि जितके टाइप्सचे वेपन्स आहेत नेव्हीचे ते सगळे वापरले गेलेले आहेत. हा एक बाम सर इंटरप्ट करून विचारतो, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. एक इंटरप्ट करून विचारतोय. फार पूर्वीपासून हा मुद्दा राहिलेला आहे, म्हणजे 62च्या पासून नंतर 71 बांगलादेश असेल आणि नंतर बाकीच्या वेळी, की आपण पीओके रिक्लेम करायला प्रयत्न केले नाहीत. सगळ्या सरकारवरती ती टीका झाली असेल. कारगिल पासून 26/11 पर्यंत ती टीका झालेली आहे. माझा आपल्याला थेट प्रश्न आहे की आता पीओके पूर्ण ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आता ही संधी तुम्ही मानता? संधी 100% आहे. पीओके ताब्यात घेण्यासाठी ह्याच्याहून मोठी संधी मिळत नाही. बरं. आपण जर का पीओके रिकॅप्चर करण्याचा प्रयत्न केला विदाउट एनी इन्सिडेंट, विदाउट एनी रिझन, तर मग पूर्ण जगभर आपल्याबद्दल बोललं जाईल. आता हा असा एक आपल्याला सिच्युएशन मिळाली आहे की ह्याच्यामध्ये आपण जे काही करू ते पूर्ण जगभर करेक्ट ठरवलं जाईल. आणि जर का आपण म्हणतो अखंड भारत, आपल्याला आपला जो घेतलेला हिस्सा आहे, पाकिस्ताननी काश्मीर ऑक्युपाय केला आहे, स्कार्दू असो, गिलगिट असो, जितके पण तिथले लोक आहेत किंवा जो जो भाग आहे तो घेणं आता सोपं आहे. ठीक आहे. आणि कारण आपण पाहिलंय की जो मराल आहे आणि ट्रेनिंग आहे, इक्विपमेंट आहे, स्टोर्स आहेत, अम्युनिशन आहे पाकिस्तानकडे, हे 3 दिवसाच्या वरती हे चालणार नाहीत. आणि ऑलरेडी आपण पाहिलंय की पलायन सुरू झालंय ऑफिसर लेवलला, जवान लेवलला. तर ही संधी आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे आणि ह्याचा पूर्णपणे आपण फायदा घेतला पाहिजे. मी यानंतर जातोय पुन्हा एकदा नितीन वैद्य यांच्याकडे, एअर व्हाईस मार्शल राहिलेले नितीन वैद्य सरांकडे. वैद्य सर, मी तुम्हाला दोन्ही पुन्हा एकदा, कारगिल असेल किंवा आपला आताचा सर्जिकल स्ट्राईक असेल, हे खरं आहे की आपण पीओके मध्ये गेलो होतो. कारगिलच्या बाबतीत तर तोही प्रश्न नव्हता, आपण सीमेच्या आतच होतो, पण अगदी कट टू कट होतो. सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत आपण थोडं आतमध्ये गेलो होतो. पण जर का आपल्यासमोर खरंच पीओके अख्खं लक्ष असेल आणि मोदींची जर का भाषा आपण पाहिली, शब्द पाहिले, तर ते आता म्हणतात की दहशतगर्दियों की अभी आखरी जमीन भी नहीं बचनी चाहिए, असं जेव्हा ते म्हणत असतील तर याचा अर्थ पीओके आहे. कारण दहशतवादाचे तर पीओके मध्ये आहे, ते काय पंजाबमधून वर काश्मीरला येत नाहीयेत. मग माझा आपल्याला प्रश्न आहे, इतक्या डीप जायचं असेल तर मग लष्कर आणि तुमचं वायुदल या दोघांचं कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं ठरेल. मला त्या दृष्टीने सांगा की मग आपल्याला नेमक्या कोणत्या एस्केलेशन्सशी डील करावं लागेल, प्रतिसाद द्यावा लागेल? प्रसन्नजी,
जेव्हा तुम्ही बालाकोट स्ट्राईकबद्दल बोलला होतात तेव्हा तुम्हाला हे सांगू इच्छितो मी की बालाकोट हे ॲक्च्युली POK पासून पश्चिमेला आहे. म्हणजे इट इज ॲक्च्युली इन द मेन हार्ट, आय वोंट से मेन हार्ट अँड लँड ऑफ पाकिस्तान, बट इट्स अ पार्ट ऑफ पाकिस्तान, इट्स नॉट अ पार्ट ऑफ POK. तर आपण सहजपणे तिथे जाऊन परत आलो. त्यानंतर जेव्हा आपल्याकडे रफायल यायला लागले भारतामध्ये, तेव्हा आता त्याची क्षमता अशी आहे की भारतामध्ये बसून, भारताच्या सीमेमध्ये बसून आपण बालाकोटपर्यंत सहजपणे अटॅक करू शकतो. तेव्हा आपल्याला ही जेव्हा स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळालेली आहे, तेव्हा मला असं वाटतं की आत्ता जो काळ आहे तो आपला परिपूर्ण काळ आहे आणि आपल्याला फेवरेबल असा काळ आहे. तुम्ही बघाल की जेव्हा पुलवामा झालं तेव्हा जे आपण ॲक्शन्स घेतले ते पूर्ण जगभर आपल्याला प्रतिसाद एकदम पॉझिटिव्ह मिळाला आहे. तसंच पहलगाममध्ये जेव्हा हा अटॅक झाला तेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघाल की JNKची असेंब्लीमध्ये सुद्धा पाकिस्तानवरती टीका झाली आणि जे लोकल लोक आहेत ते पहिल्यांदा मी बघितलं की श्रीनगर नाही तर श्रीनगरच्या बाहेर जाऊन सुद्धा लोक भारताला सपोर्ट करतायत. हे मी पहिल्यांदा बघितलंय. म्हणजे आर्टिकल 370 झाल्यानंतर आणि 35A ॲब्रोगेट झाल्यानंतर हे दिसून यायला लोकांना की तिथे इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी झालेली आहे. त्यांचे मुलं आता शाळेत जाऊ शकतायत, त्यांना जे एज्युकेशन पाहिजे, जे स्टँडर्ड सेंट्रल इंडियामध्ये आहे ते त्यांच्याकडे येत आहे, त्यांच्याकडे डेव्हलपमेंट होतीये, त्यांच्याकडे निधी येतोय. हे सगळं बघितल्यानंतर त्यांना वाटतं की हाच जो मार्ग आहे तो बरोबर आहे. आणि हेच POKचे लोक, जे काश्मीरचे लोक POKमध्ये राहतात, त्यांना सुद्धा कळालंय की अरे एवढी प्रगती इंडियाच्या काश्मीरच्या भागात होती ती आपल्याकडे पण झाली पाहिजे. तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा मला वाटतं की जनहित आपल्या फेवरमध्ये आहे तेव्हा हा काळ एकदम उत्तम आहे काही आपण ॲक्शन्स करायला. मी याच्या आणखी काही उपप्रश्न आहेत, कारण मग पुन्हा हा पण भाग येतो की जर का आपण समजा साधारण तुम्हा सगळ्यांच्या बोलण्यातून दिसतंय की आपण POK मध्ये पुढे गेलं पाहिजे, पण अशा वेळी पाकिस्ताननं जी एक त्यांची जुनी आयडिया होती, बांगलादेश वॉरच्या वेळी पण आपल्याला लक्षात आलं होतं, आपण ईस्टर्न फ्रंटवरती असताना त्यांनी वेस्टर्न फ्रंट ओपन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि साधारणपणे मानलं जातं की भारत एका फ्रंटवरती जास्त सक्षमपणे लढू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला तोही प्रश्न विचारेन की तिकडे वर POK आणि खाली पंजाबच्या इथे राजस्थानच्या इथे काही सुरू झाला प्रॉब्लेम तर काय, पण तो नंतर येईन. मी आता जातोय ब्रिजेश सिंग यांच्याकडे. ब्रिजेश सिंग सर, हे सगळं होत असताना आपला बॅकबोन, आपल्या सगळ्या व्यवस्था की ज्या आता टेक्नॉलॉजीने कॉन्व्हर्जन्स तयार झालेले आहे त्यांच्यामध्ये, त्या किती रोबस्ट आहे, त्याचं असेसमेंट नीट होतं का? आपण जर का हे दुसरं वॉरफेअर सुरू झालं सायबरच्या बाबतीतलं, ज्याला पाकिस्तान आता तयारी करतोय, तर त्याला आपण कसं पाहता? बघा, आपल्याकडे सायबर रेझिलियन्स आहे. आपले जितके डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत किंवा डिजिटल पब्लिक गुड्स आहेत ते फार रोबस्ट आहेत. म्हणजे UPI पासून, आधार पासून सगळे जे आहेत. आणि याला एक खूप चांगलं मेकॅनिझम आहे. आपल्याकडे नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरची पोस्ट आहे, आपल्याकडे क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर करता सेपरेट एजन्सी आहे, आपल्याकडे CERT-IN आहे, तसेच आपल्याकडे सायबर पॉलिसी आहे, नॅशनल सायबर पॉलिसी आहे. आणि वी हॅव created a good robust cyber shield across all the country. तसेच आपले बेसिक सायबर हायजीनचे प्रॅक्टिसेस सगळीकडे चांगले आहेत. गव्हर्नमेंट वेबसाईटचं व्यवस्थित असेसमेंट होत असतं. पण बघा, पाकिस्तान टार्गेट करणार आपल्याला एक तर डिसइन्फॉर्मेशन ऑपरेशन्सनी, तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन स्पेस आहे एस्पेशली सोशल मीडिया, याच्यावर लक्ष घालावं लागेल. म्हणजे आर्मी मुवमेंट्सच्या आपल्या लोकांनी पोस्ट करू नये आणि स्पेसिफिकली त्यांच्याकडून जर अटेम्प्ट होत असतील टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन, तर याला रिपोर्ट करणे आणि याला थांबवणे. एक दुसरं म्हणजे डिसइन्फॉर्मेशन. आणि तसेच एस्पिनाजचे जे प्रयत्न आहेत, त्यांच्याकडे ते लोक फोन करतात, सांगतात की वी आर फ्रॉम फॅमिली मेंबर्स, की आमचा मुलगा इकडे पोस्टेड आहे, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या. तर इन्फॉर्मेशन ऑपरेशन्स, डिसइन्फॉर्मेशन. तसेच ते आपल्या फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चरला अटॅक करतील, बिकॉज दे वुड लाईक टू ब्रिंग डाऊन आवर इकॉनॉमी. आणि फायनली पॉवर आणि जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यावर अटॅक करणार. तर याच्याकरता सायबर रेझिलियन्सची खूप गरज आहे. आणि आय थिंक एव्हरीबडी इज ॲट अ हायटेंड स्टेट ऑफ सायबर अवेअरनेस आणि सायबर प्रिपेअर्डनेस. तर सगळीकडे आय एम अवेअर दॅट देर आर ड्रिल्स गोईंग ऑन आणि पीपल आर रेडी. थ्रेट इंटेलिजन्स शेअरिंग सुरू आहे. एकच पण याच्यात दुसरा प्रॉब्लेम होऊ शकतो की लाईक माइंडेड, जसे आता एक इंटरनेट ऑफ खिलाफा म्हणून पाकिस्तानचा एक ग्रुप आहे विच इज नाव कंटिन्युअसली अटॅकिंग आवर साईट्स. यांनी एक PDF तयार केला आहे
अपडेट्स अबाउट पहलगाम अटॅक, तो PDF जो आहे तो वेपनाइज्ड आहे. म्हणजे PDF तुम्ही क्लिक केलं की तुमचा कम्प्युटर हॅक होणार. या सगळ्यांबद्दल अवेअरनेस आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे. तर मला वाटतं शासनामध्ये सगळीकडे जे सेनेच्या मुवमेंट्सशी संलग्न सगळे यंत्रणा आहेत त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की बी व्हेरी रेझिलियंट आणि सायबर हायजीनचे सगळे प्रिन्सिपल्स फॉलो करा. तर इट इज ॲब्सोल्युटली एसेन्शियल की ज्याप्रमाणे सैन्य आपलं काम करते त्याप्रमाणे इवन ॲज पीपल and as media houses we should be very careful about attempts from Pakistan to do a cyber compromise. ब्रिजेश सिंग यांनी उपस्थित केलेला मुद्दा इतका महत्वाचा आहे कारण तिकडे एक युद्ध जे डिप्लोमॅटिक लेवलला चालू आहे, जे रायसिना हिलवरनं सुरू आहे किंवा साऊथ ब्लॉकवरनं सुरू आहे, दुसरं युद्ध जे आपले तिन्ही दल लढणार आहेत पश्चिमी सीमेवर, खाली अरबी समुद्रापासून ते वर POK पर्यंत. पण तिसरी फ्रंट ही भारताच्या आत आहे पाकिस्तानची. ती आहे तुमच्या माझ्या डोक्यामधून जाणारी, आपण काय इंटरनेटवरती वापरतोय पाहतोय, ज्याचा आपल्या स्वतःवरती परिणाम करून घेतोय, जे मगाशी ब्रिजेश सिंग सांगत होते. तिथे मात्र आपल्याला पाकिस्तानी सैन्याला आणि त्यांच्या लष्कर प्रमुख मुनीरला जिंकू द्यायचं नाहीये. ते प्रयत्न करतील चुकीची माहिती देण्याचा, ते प्रयत्न करतील उचकावण्याचा, ते प्रयत्न करतील की तुमच्यामध्ये एक अस्थिरता तयार हो, गोंधळ तयार हो, तुमच्या यंत्रणा कोलमडून पडाव्यात. पाकिस्तानच्या त्या सायबर फ्रंटला मात्र आपल्याला तोंड द्यायचंय. आपल्या मोबाईलवरती, आपल्या कॉम्प्युटरवरती, आपल्या सगळ्या डेस्कटॉप किंवा अशा सगळ्या ITC म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन ज्या ICT आपल्या इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावर. पुढे जाण्यापूर्वी मला पागेंकडे पुढचा मुद्दा घेऊन जायचा आणि तो सगळ्यांच्या मनातला आहे, कारण दरवेळी हा मुद्दा उपस्थित होतो. आणि पाकिस्तान सुद्धा म्हणजे मरियम नवाज सुद्धा म्हणतात की आमच्याकडे अणुबॉम्ब आहे म्हणून भारत आपला हल्ला करणार नाही. बेसिक्सही माहीत नसतात. सो आता एकदा अणुबॉम्बवरती पण आपण जरा बोलूयात की दोन आण्विक देशांमधल्या संघर्षाचं पुढे काय होणार आहे. पुढची चॅप्टर आपण सुरू करण्यापूर्वी लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या त्या आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण जातो इथे आमच्या माझा मीडिया सेंटरवरती. कोणत्या आलेल्या आहेत आपल्या प्रतिक्रिया लोकांच्या बघूया. दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कोणता पर्याय सरकारनं निवडावा? आंतरराष्ट्रीय दबाव, सशस्त्र कारवाई, दोन्ही पर्याय. कोणत्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहणार आहोत. दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता भारतानं संयमाच्या पलीकडे जावं. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक निर्बंध, सर्जिकल स्ट्राईक, जे जे आवश्यक आहे ते करायला हवं. देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठं काही नाही असं म्हणतात गिरीश सुतार. पुढची प्रतिक्रिया, POK ताब्यात घ्यावा आणि पाकिस्तानचा माज कायमस्वरूपी उतरवावा असं म्हणतात प्रणव. त्यानंतर शक्यतो आंतरराष्ट्रीय ठराव मांडला पाहिजे, नाहीतर दोन्ही देशांनी जर युद्ध केलं तर दोघांचे नुकसान होईल असं म्हणतात स्वयं आरोळकर. अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काही निवडक आपण बघतोय. काय करणार ते लवकर करावं असं संतोष शेटे म्हणालेले. हे पण खरं आहे की शेवटी दरवर्षी दर काळामध्ये तेच होत चाललेलं आहे. एकदम मोठा पॉईंट येतो आणि नंतर पुढे काही फारसं घडत नाही. प्रत्यक्ष कृती पाकिस्तानमधली काही होत नाही. बलूच पश्तून भागात भारतानं रसद पुरवून पाकिस्तानचे 3-4 तुकडे करून टाकावेत असंही गणेश गुरव यांना वाटतं की पाकिस्तानचे 3-4 तुकडे भारतानं केले पाहिजे. हल्ला करून कुणाचाही फायदा नाही. सरळ सगळे व्यवहार, सगळ्या सीमा, सगळे संबंध तोडून टाकावेत हाच उपाय असं समीर पेडणेकर म्हणतात. सगळे संबंध तोडा, पाकिस्तानची शत्रू राष्ट्र घोषित करा. आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सशस्त्र कारवाई हा सर्वोत्तम पर्याय, सागर सातपुते यांचं हे म्हणणं आहे. आणि पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा डम्पिंग ग्राउंड आहे. या दहशतवादाचा कचरा साफ नष्ट करणं ही भारतासह जगाची जबाबदारी आहे असं दिनेश काळे यांना वाटतं. लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत आणि जेव्हा जेव्हा मग कारगिलचा प्रसंग असो किंवा 26/11 असो, दरवेळी लोकांच्या याच प्रतिक्रिया राहिलेल्या आहेत. प्रत्येक वेळी हीच मागणी होती, त्या पाकिस्तानचं काहीतरी करा. आणि या बाबतीत मात्र भारताचे या थोडेसे बांधलेले का असतात ते आपण पाहणार आहोत आणि ती चर्चा मी सुरू करणार आहे. चर्चेचा पुढचा अध्याय पागेंपासून, विजय पागेंपासून मी सुरुवात करणार. विजय पागेजी, मरियम नवाज सुद्धा म्हणतात की आमच्यावर कोणी हल्ला करणार नाही कारण आपण न्यूक्लिअर नेशन आहोत. भारत पाकिस्तान न्यूक्लिअर स्टेट्स आहेत आणि म्हणून आणि जगाला सुद्धा हे न्यूक्लिअर स्टेट आहेत, मग आता हे काय करतील. सो मला एकदा तुम्हाला विचारायचं आहे की ही भीती खरंच भीती आहे का उभा केलेला एक बागुलबू आहे? सर, आपला मुत्सद्देगिरी हा मुद्दा आहे. तर म्हणून मुत्सद्देगिरीवर मला असं सांगायचं आहे की हा सगळा मुत्सद्देगिरीचा भाग आहे. बरं, दोन्ही देशांनी आपल्या जो काही शस्त्रसंवार आहे, शस्त्रसंवाराची क्षमता आहे त्याविषयी आपले आपले परसेप्शन्स बिल्डअप केलेले आहेत. बरं, आता आपली ही राजकीय आणि मुत्सद्देगिरीची शक्ती आहे की आपल्या असलेल्या अस्तित्वात असलेल्या शक्तीच्या पेक्षा जास्त तिचं आपण प्रेझेंटेशन करून शत्रूला शस्त्र न उच्चारता नामोहरम करणं हा डिप्लोमसीचा भाग आहे. आपण जाणता की दोन्ही युद्धांमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात डिप्लोमसीने फार मोठा रोल प्ले केला होता. आजही ज्या क्षणी
या पहलगामच्या रिस्पॉन्सची घोषणा झाली पंतप्रधानांच्या लेवलला, रक्षा मंत्र्यांच्या लेवलला, आपले जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत त्यांच्या लेवलला त्यांची सगळी टीम अतिशय जोमाने कामाला लागली की ज्याद्वारे प्रत्यक्ष हल्ला करण्याआधी शत्रूला आधीच नामोहरम करायचं, नंतर आपण जी कुठलीही कार्यवाही घेणार आहोत, मग आता 5-6 पर्याय सगळ्यांनी मांडले की अटॅक करावा, स्ट्राईक करावा, त्यापैकी जो काही पर्याय आपण करू, कारण मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल 11 ते 12 दिवस लागले होते दोन्ही हल्ल्यांना, काय दुसऱ्या दिवशी आपण हल्ला केला नाही. तर हा जो सगळा बिल्डिंग अपचा पिरियड आहे, या दरम्यान आपल्याजवळ असलेली शक्ती, तिचा करणारा वापर याविषयी सर्व जनमानसात, देशात आणि जगाबाहेर, जगाच्या सर्वत्र देशांमध्ये पागे सर, माझा स्पेसिफिक प्रश्न, पागे सर, मुत्सद्देगिरीची शक्ती पागे सर, माझा स्पेसिफिक प्रश्न होता, 2 न्यूक्लिअर वेपन्स रेडी स्टेट असल्यामुळे, भारत पाकिस्तान न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज असल्यामुळे हा संघर्ष खूप टोकाचा आहे, त्याच्यामुळे युद्ध केलं जाऊ शकत नाही. पाकिस्तान हा प्रचार करते, मरियम नवाज नवाज शरीफ यांच्या कन्या, त्या म्हणतात की भारत हल्ला करणार नाही कारण आपण न्यूक्लिअर स्टेट आहोत. तर खरंच 2 न्यूक्लिअर स्टेटमध्ये जेव्हा संघर्ष असतो तेव्हा नेमकं काय करायचं असतं किंवा काय केलं नाही जाऊ शकत? सर असं आहे की आजपर्यंत, म्हणजे आता न्यूक्लिअर वॉर या शब्दाला, म्हणजे प्रथम अमेरिकेने हिरोशिमावर तो फोडला, नंतर हा सगळा इतिहास झाला गेल्या 75-80 वर्षाचा, पण कोणीही न्यूक्लिअर वेपन वापरलेलं नाही. ते असणं हा एक शक्तीचा भाग असतो. न्यूक्लिअर पॉवर पाकिस्तान आहे, त्यांच्याकडे 150 आहे, आपल्याकडे 200 आहे, त्यामुळे ते आहे. हाच खऱ्या अर्थानं डेटरंट आपण मानला जातो. त्याचा आजपर्यंत कुणी वापर केला नाही. आणि मागच्या वेळी आपल्या डिफेन्स मिनिस्टरने म्हटलं होतं की तुम्ही न्यूक्लिअर वापरलं तर ठीक आहे, आमचं नुकसान होईल, पण तुमचा तर देशच नष्ट होईल. तर या एका विधानामध्ये न्यूक्लिअर पॉवरच्या आउटरीचची कल्पना आलेली आहे. मला असं वाटतं, आता आपण बघितलं रशिया युक्रेन युद्धात, युक्रेनकडे जरी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी नव्हती, रशियाने त्याचा वापर केला नाही. रशियाचे 5 लाख सोल्जर्स गेले युद्धामध्ये, 5 लाख त्यांनी गमावले, पण तरी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा वापर केला नाही. मला वाटतं प्रत्यक्षामध्ये न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा वापर होणं अशक्यप्राय आहे आजच्या क्षेत्रात, जेव्हा दोघांकडे 150-200 वेपन्स आहेत. मी अनिल बाम यांच्याकडे जाईन. बाम सर, पाकिस्तान हा पाकिस्तान आहे, तो काही रशिया नाही आहे. आणि पाकिस्तान जर का खरंच पीओके मध्ये, जसं तुम्ही सगळी मंडळी जे लष्कराशी संबंधित आहात, वरिष्ठ मंडळी म्हणता की पीओके मध्ये जाण्याची हीच अवस्था आहे, खरंच भारतानं एवढं ॲग्रेशन जर का दाखवलं तर पाकिस्तान टोकाचा विचार करू शकतो का? ज्याचं ते खूपच केपेबल आहेत, ते तसल्या गोष्टी करू शकतात, कारण त्यांना काही पडलेलं नाहीये. गवत खाऊन अणू व मनू अशी दरपोक्ती केली होती, असा तो देश आहे. पण जर का शेवटी असं की सावरायचे आपल्याला, संपत्तीवान आपण भारत आहोत, ते नाही आहेत, अशावेळी या न्यूक्लिअर धमकीचं काय करायचं पाकिस्तानच्या? पाकिस्तान ही गिजड बक्की नेहमी देतो. इट्स हाय टाइम वी मस्ट कॉल द ब्लफ ऑफ न्यूक्लिअर थ्रेशोल्ड. असं म्हणतात की वेडा माणूस काही करू शकतो, आणि असे वेडे लोक खूप आहेत पाकिस्तानमध्ये. बट जसं पागे सर म्हणाले की आपण न्यूक्लिअरच्या डेटरंट आहे, आपल्याकडे पण न्यूक्लिअर वेपन्स आहेत, आणि ह्याच्यासाठी न बॉदर करता, कारण जसं युक्रेन आणि रशियामध्ये जवळजवळ 2-2.5 वर्ष लढाई चालू आहे, अजून ही एकदा पण न्यूक्लिअर वेपन वापरायचं किंवा वापरायची जरूरत नाही पडली. युद्ध चालत राहील. आपण ह्याच्याबद्दल बिलकुल विचार करायची गरज नाहीये. जर का असं काही झालं, आपलं स्टेटेड पॉलिसी आहे आपल्या देशाची, नो फर्स्ट यूज. एकदा जर का पाकिस्तानने, जे त्यांच्या एका मिनिस्टरनी म्हटलं होतं की हमारे पास पाव के बम है, पाव बम टाकले तर आपण 30 किलोचे बम टाकू, तेव्हा त्यांना कळेल इट विल सीज टू एक्झिस्ट. हे होणार नाही, त्या लेवलला पोहोचणार नाही. सो आपण ह्याच्याबद्दल जास्ती विचार करण्याची जरूरत नाहीये. झालं तर नुकसान दोन्हीकडे होईल. नुकसान झालं तर काही हरकत नाही. थोडंफार कोलॅटरल डॅमेज कुठल्याही युद्धामध्ये होतं, ते झालं तरी काही आपण त्याच्याकडे पाहायची गरज नाहीये. जे आपलं ध्येय आहे, जे आपलं एम आहे आणि जे आपलं रिझॉल्व्ह आहे, हे आपल्याला पूर्ण करणं खूप जरुरी आहे. नितीन वैद्यांकडे मी येऊया. नितीन वैद्य सर, एकदा न्यूक्लिअर मुद्द्यावरती तुम्ही सुद्धा बोला, कारण हा मुद्दा काही फक्त लष्कर, आर्मी, नेव्ही असा पुरता नसून तो एक राष्ट्रीय प्रश्न आहे. एका न्यूक्लिअर रेडी स्टेट बरोबर आपण कॉन्फ्लिक्टमध्ये असताना, त्याबद्दल तुम्ही बोलाच. आणि खास करून आता पाकिस्तान आणि भारत यांच्या एअरफोर्सच्या कंपॅरिझन बद्दल तुम्ही काय प्रकाश टाकाल, कसा प्रकाश टाकाल? प्रसन्नजी, न्यूक्लिअरबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा पाकिस्ताननी कारगिल हाईट्स ऑक्युपाय केले होते, तेव्हासुद्धा
तेही न्यूक्लिअर होते आणि आपणही न्यूक्लिअर होतो. हो. तर पाकिस्तानला तर काही भीती वाटली नाही की आपण Exactly. न्यूक्लिअर आर्म्स यूज करू त्यांच्या विरुद्ध. त्यावेळीची परिस्थिती अशी होती की जेव्हा आपल्याला LOC सहजपणे आपण क्रॉस करू शकत होतो तेव्हा सुद्धा आपण केली नाही, कारण अशी आपली एक डिसिजन घेतला होता, पॉलिटिकल डिसिजन, की आपण LOC क्रॉस करायची नाही. तर आपण नाही केली. तर जेव्हा पाकिस्तान घाबरत नाही की आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि दे आर डुईंग व्हॉट दे आर डुईंग, आपण ते बोलतायत की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे, आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे, हे ऐकून आपण घाबरून जाण्याची काहीच कारण नाही आहे. त्याबद्दल मी असंही सांगतो की पाकिस्तानला काही स्ट्रॅटेजिक डेप्थ नाही आहे. त्यामुळे जर न्यूक्लिअर वॉर झाला तरी पाकिस्तानला हे निश्चित माहिती आहे की ते निस्तंभूत होतील. ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ आपण सहजपणे त्यांची एरिया कव्हर करू शकतो. वेरॅज इन इंडिया दे डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ स्ट्रॅटेजिक रीच. त्यामुळे ते न्यूक्लिअर वेपन्स वापरतील असं मला वाटत नाही. आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नावर जेव्हा मी येतो तेव्हा परत मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं तसं आत्ता पण सांगतो की ॲक्च्युली काही कम्पॅरिझन नाही आहे. त्यांच्याकडे जी विमानं चायनानी त्यांच्याकडे दिली आहेत, JF-17 विमानं दिली आहेत, ते चायना म्हणतं की ते 4.5 जनरेशनचं विमान आहे, विच ॲक्च्युली इज इक्विव्हॅलंट टू अ रफायल. हे मला वाटतं जरा जास्तच त्यांनी एक्झॅजरेट केलेलं आहे, कारण हे जे विमान आहे हे कधीच कुठल्याच युद्धामध्ये वापरलं गेलं नाहीये. ठीक आहे. आणि तसं तुम्ही बघाल तर चायनाची कुठलीच वेपनरी ऍक्च्युली युद्धामध्ये वापरली गेली नाहीये. त्यामुळे चायना जे क्लेम करतं की आमची एवढी एवढी केपेबिलिटी आहे, त्याच्यावरती माझा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि तेच वेपन जर तुम्ही पाकिस्तानला दिले तर ते किती सक्सेसफुल असतील त्याच्यावरती अजून एक मोठा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे जे वेपनरी आहे आणि आपल्याकडे जे विमानं आहेत, मग तुम्ही MiG-21 बघा, ते लेटेस्ट रफायल बघा, मग त्याच्यामध्ये मिराज, जॅग्वार, Su-30, MiG-29, अशी सगळी जी विमानं आहेत ते सगळे बॅटल ड्रिव्हन आहेत आणि बॅटल प्रूव्हन आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याला अशी शंका बाळगण्याची कारणच नाहीये की आपली वेपनरीवर आपण काही प्रश्नचिन्ह आणू शकतो. एकदम इंटरेस्टिंग. मी ब्रिजेश सिंग यांच्याकडे जातो आणि ब्रिजेश सिंग यांच्याकडचा माझा पुढचा प्रश्न हा सायबरच्या थोडा पलीकडचा आहे, कारण ते मुळात पोलीस सर्व्हिसमधून येतात. ब्रिजेश सिंगजी, आत्ताचा हा POK आत्ताचा हा काश्मीरमधला हल्ला असेल आपला पहलगाममधला, त्याच्यात सुद्धा स्लीपर सेल आहेत. 26/11 झालं होतं तेव्हा सुद्धा चर्चा होती की एवढा मोठा हल्ला होतो, हे समुद्रमार्गे येतात आणि रेकी वगैरे करतात, त्याच्या आधी डेव्हिड हेडली येऊन जातो आणि बाकीचे सगळे येऊन जातात. स्लीपर सेल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. भारतामध्ये अशी नेटवर्क्स आढळलेली आहेत आणि भारतभरामध्ये त्याच्या कारवाई आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. मला आपल्याला विचारायचं आहे, सैन्याच्या आघाडीवर काय करायचं ते ही सगळी मंडळी ठरवून घेतील, पण स्लीपर सेल की जे आतमध्ये, भारताच्या आतमध्ये तुम्हाला 1000 जखमा घडवू शकतात भारताच्या, जे त्यांचं ध्येय आहे, तर या स्लीपर सेलचं काय करायचं? सध्या हे नेटवर्कवरती कंट्रोल आहे का? आता आपण कशा प्रकारे त्याला तोंड देऊ शकतो जेव्हा असं हे युद्ध आणखी एस्केलेट होईल? सिंग सर. मी एक थोडंसं पहिले तुमच्या न्यूक्लिअर प्रश्नाबद्दल बोलतो. जरूर, माझं जरूर. क्षेत्र नाही, पण बघा भारताची पॉलिसी आहे नो फर्स्ट यूजची. आणि पण भारत असं म्हणत नाही की तुम्ही वापरल्यानंतर आम्ही वापरणार नाही. पाकिस्तानकडे ते म्हणतात की आमच्याकडे पाव जसं बामसर म्हणाले की पाव KGचे आहेत, पण ते टॅक्टिकल वेपन्स त्यांच्याकडे आहेत. आणि जसं बामसर म्हणाले की आपण वी हॅव सिरियस स्ट्राईक कॅपेबिलिटी, तर पाकिस्तानकडे सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी नसावी. म्हणजे एकदा ठीक आहे ते वापरून घेतील, जे काय आपलं नुकसान करतील ते करतील, पण त्याच्यानंतर पाकिस्तान संपूर्णपणे नेस्तनाबूत होणार. याची जाणीव पाकिस्तानलाही आहे. जे काही गिदडबबकी देत असतील तरी पण त्यांना त्यांच्या स्ट्रॅटेजिक डेप्थची म्हणजे संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यांना आहे आणि जाणीव आहे. दुसरं आपला जे प्रश्न होतं याच्याबद्दल, स्लीपर सेल्सबद्दल, तर बघा आपल्याकडे 2025चा जे भारत आहे, इट इज नॉट द भारत ऑफ 2014. आपल्याकडे कॅपॅबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, नवीन एजन्सीज तयार झालेल्या आहेत. NIA सारखे आपल्याकडे अतिशय सशक्त, चांगले आणि व्हेरी वेल इव्हॉल्ड एजन्सीज आहेत. तुम्ही बघा 370 जेव्हा आपल्याला ॲब्रोगेट करायचं होतं त्यापूर्वी खूप दगडफेक व्हायची. तर या दगडफेकीचं संपूर्ण असं एक इकॉनॉमिक जाळं होतं. 250 रुपये मिळायचे प्रत्येक स्टोन पेल्टरला. पण NIA ने संपूर्ण तपास करून हे जाळं संपवून टाकलं, हे संपूर्ण स्लीपर सेल्स संपवून टाकले. तर त्याप्रमाणे ATS आहे आणि आपल्याकडे IB आहे,
नाही आहे, आपल्या यंत्रणा सशक्त आहेत बरं. आणि आय थिंक वी आर व्हेरी व्हेरी कॅपेबल टू हँडल एनी काइंड ऑफ दिस इंटरनल थ्रेट. फार महत्वाची गोष्ट ब्रिजेश सिंगजी तुम्ही आश्वस्त केलेलं आहे. आपले सैनिक, आपले सगळे लष्करी अधिकारी तिकडे लढत असताना त्यांचंही घर ज्या भागात आहेत म्हणजे अंतर्गत भारत, मेनलँड इंडिया, या बाबतीमध्ये स्लीपर सेलचे जाळं जास्त डोकेदुखीत चालत ठरू शकतं. कारण ते ओळखणं, त्यांना ट्रेस करणं, त्यांच्या मागे लागणं आणि ते नेटवर्क उद्ध्वस्त करणं ही मोठी प्रक्रिया आहे. पण ब्रिजेश सिंग यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. एक पुढचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे, तो याला फार महत्वाचा आहे. हे फक्त भारत पाकिस्तान युद्ध नाहीये, हे आशिया, दक्षिण आशियावर परिणाम करणारं युद्ध ठरेल. या बाबतीत मी पुन्हा पागेंकडे जातो. पागे सर, अजून आपण चायना फॅक्टरबद्दल बोललो नाही आहोत. आता पाकिस्तानचा सगळ्यात मोठा महत्वाचा मित्र आणि त्यांचं लक्ष राहणार चायनाकडे. आता यामधला चायनाचा तुम्हाला काय वाटतं, आतापर्यंतचे जे काही सिग्नल्स मिळत आहेत, चीन याला कसा रिॲक्ट करेल जर का आपण फुल स्केल वॉरमध्ये जात असू, सर्जिकल स्ट्राईकला जात असू, आणि त्या बाबतीतला आपला प्रिपेअर्डनेस कसा वाटतोय तुम्हाला? मला एक छोटासा मुद्दा बोलायचा आहे. मुद्दा असा आहे की आपण दोन गोष्टींविषयी चर्चा केली. हो. एक वॉटर एज वेपनायझेशन, हो. दुसरं डिप्लोमसी, तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा ज्याविषयी थोडं मला एक सेकंद बोलायचा आहे, ओके. तो हा की आपण ट्रेड आणि व्यापार याविषयी जे नवीन निर्बंध लावले आहेत ते फार अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत. पाकिस्तानचा जो काउंटर ट्रेड चालतो वाया दुबई, हो. त्यावर सर्व बंद घातलेली आहे. सर्व देशातली, आपल्या देशातली जी बंदरं वापरायची आहेत आणि त्यामधून ट्रेड चालायचा तो बंद केलेला आहे. आपल्या देशातले सगळे हार्बर्स त्यांना वापरणं बंद केलं आहे. मला असं वाटतं ही ट्रेडवरची जी कार्यवाही आहे ही फार मोठी आहे आणि हिचा या डिप्लोमसी इतकाच महत्वाचा वापर आपण केलेला आहे. तर मला असं वाटतं की तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, तो आपण केला आहे आणि त्यांनी डेफिनेटली या इतर आपण जे बाकीचे पर्याय डिस्कस केले तितकाच त्याचा वापर होईल अशी माझी धारणा आहे. चीनचा मुद्दा राहिला, मी चीनबद्दल विचारायला आलो होतो तुमच्याकडे. पागे सर, पाकिस्तान इथे चीन इंटरव्हेन कसं करू शकेल, कसा प्रभावित करू शकतो या बाबतीत? ऐकून यायला प्रश्न माझा प्रश्न होता पागे सर की आपण भारत पाकिस्तानच्या या सगळ्या डायनामिक्सचा विचार करत असताना पाकिस्तानचा जो इमिजिएट मदत करणारा असू शकतो तो चीन, आणि पाकिस्तान आणि भारतामध्ये मिलिटरी कंपॅरिझन असू शकत नाही, पण चीन आहे. अशावेळी जर का पाकिस्तानला मदत करायचं काही ठरवलं चीनने, तर आपल्या दुसऱ्या म्हणजे ईस्टर्न बॉर्डरवरच्या टेन्शन्स बाबतीत आपण किती तयार आहोत, कशा प्रकारे रिस्पॉन्ड करू शकतो, डिप्लोमॅटिकली असेल त्या बाबतीत काय सांगाल? चीन फॅक्टर. सर, चीन आणि पाकिस्तान यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. चीनच्या आर्थिक मदतीवर त्यांचा रोड आणि वे गेट्सचा प्लॅन चालू आहे. पूर्ण काराकोरम मधूनही त्यांचा तो रोड गेलेला आहे. तर त्यांची अतिशय जवळीक आहे. पण आज प्रश्न असा आहे की आपली जगाच्या बाजारपेठेत चीनला आपली अतिशय आवश्यकता आहे. आणि त्यांनी हे परवा या घटनेच्या आधीची काय स्टेटमेंट दिले, कारण की ट्रेड वॉर अमेरिकेची आणि चीनची सुरू आहे. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत चीन भारताशी दुश्मनी पत्करू शकत नाही, कारण आपण त्यांचे फार मोठे ट्रेडिंग पार्टनर आहोत. ठीक आहे, पाकिस्तानचा त्यांचा संबंध आहे, त्यांना ते वेपनाइज करतील, पण भारताशी कुठल्याही प्रकारे दुश्मनी घेण्याची आज चीनी महासत्तेची अजिबात शक्यता नाही. ठीक आहे, बॉर्डरवर आपले त्यांचे काही प्रॉब्लेम्स चाललेले आहेत, तेही देखील सुटण्याच्या दृष्टीने त्यांनी सुमोठो प्रयत्न केलेले आहेत. आपला म्हणजे परवाच आपण बघितलं की ती यात्रा देखील त्यांनी सुरू केलेली आहे नवीन, गेली 5 वर्ष बंद होती. सो चायना त्यांच्या परीने सामोपचाराने वागण्याची शक्यता बरीच आहे, कारण आता चायना जसा अमेरिकेशी लढतो तसं आपल्याशी लढू शकणार नाही. मी अनिल बाम यांच्याकडे पुढचा मुद्दा घेऊन जातो, कारण वेळ फार कमी आहे, पण एक मुद्दा फार महत्वाचा आहे. अनिल बाम सर, हा मुद्दा थोडासा तुमचं त्याच्यावरती फार वेगळ्या प्रकारे मत अपेक्षित आहे. शेवटी आपण पीओके मध्ये कारवाई करणार म्हणजे काय करणार? आपण दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणार. म्हणजे काय करणार? आपण त्यांना मारणार. ते दहशतवादी की जे मरायलाच तयार असतात, त्यांचं ट्रेनिंगच तसं असतं, त्यांना फक्त सीमेच्या पलीकडे मरायचंय का अलीकडे मरायचंय, पण ते मरणार आहेत. प्रश्न असा आहे, मेनलँड पाकिस्तानचं लष्करी मुख्यालय, पाकिस्तानचे विविध लष्करी एस्टॅब्लिशमेंट्स, तिथे जोपर्यंत लावून त्यांचे सैनिक, डेकोरेटेड सैनिक किंवा आर्मी ऑफिसर्स हे जर का मरणार नसतील, त्यांना झळ पोहोचणार नसेल, त्यांच्या अकॅडमीजना झळ पोहोचणार नसेल, त्यांच्या मिलिटरी कॉम्प्लेक्सला झळ पोहोचणार नसेल, तर पीओके मध्ये त्यांची झुरळं आपण मारली काय आणि ती स्वतःहून मेली काय, फरक काय पडतो? हा प्रश्न खूप मार्मिक आहे. आपण पाहतो की आपण डायग्नोज करतो आणि त्याचा निदान करतो. शॅलो स्ट्राईक केलं, टेररिस्टला न्यूट्रलाइज केलं, ते येतात इथे जन्नतमध्ये जायला, आपण त्यांना जहन्नुममध्ये पाठवतो, हे सगळं बरोबर आहे.
जे मेन कारस्थानी आहे आणि जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ते पाकिस्तान आर्म फोर्सेस आहेत. बरोबर आहे. आणि स्पेशली पाकिस्तान आर्मी, जिथे त्यांना एस्टॅब्लिशमेंट म्हटलं जातं. तर अशा ठिकाणी आपल्याला हिट केलं पाहिजे वेअर इट हर्ट्स द मोस्ट. पाकिस्तानची आर्मीचं क्रेडिबिलिटी आजच्या तारखेमध्ये खूप लो आहे. आपण पाहताय की बलुचिस्तानमध्ये प्रत्येक ठिकाणी ते मार खातात, त्यांचे सैन्य पळून जातं. ह्याच्याहून जास्ती शर्मनाक गोष्ट होऊ शकत नाही. ऑफकोर्स पाकिस्तानला सवय आहे, 90,000 सैनिक सरेंडर केले तरी त्यांना काही फरक नाही पडत. ते अशा जातीचे लोक आहेत किंवा अशा कॉमचे लोक आहेत की त्यांना हे कळत नाही, त्यांची हिंमत नाही. पण जर का आता आपल्याला निर्णय करायचा आहे आणि पंतप्रधानांनी क्लिअर इंडिकेशन दिले आहेत की टेररिस्ट या उनके आका या दोघांचा नाश करणं खूप जरुरी आहे. जेव्हा आपण त्या राक्षसाचा नाश करू तेव्हाच काही शांती इथे होईल. तर माझं मत आहे की हे छोटे मोठे टेररिस्ट न्यूट्रलाइज करून काही फायदा नाही. हे पैशासाठी काम करतात, त्यांना एक पैशाचा प्रॉमिस केलं जातं, भारतामध्ये येतात आणि 50% मध्ये पाकिस्तानचं काम होतं, कारण ते परत कधीच जात नाही क्लेम करायला. तर आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दॅट इज दी पाकिस्तान आर्म फोर्सेस हॅज टू बी न्यूट्रलाइज्ड अँड डिस्ट्रॉइड. आणि आजची तारीख, आजचा मौका, आजची सिच्युएशन ही खूप आयडियल आहे. मी एक शेवटचा प्रश्न पागेंना विचारतो कार्यक्रमाचा शेवट करत असताना. पागे सर, याच्यातला पुढचा भाग आहे पाकिस्तानमधले कोवर्ट ऑपरेशन्स. पाकिस्तान अनेकदा भारतामध्ये सक्सेसफुल, म्हणजे बोलताना लाज वाटते, पण पाकिस्तान भारतात सक्सेसफुली यशस्वी कोवर्ट ऑपरेशन राबवून 26/11 असेल किंवा भारतातले बॉम्बलास्ट किंवा दंगली असतील, हे सक्सेसफुली ते राबवतात. ISI त्या बाबतीत जगातल्या काही प्रमुख गुप्तहेर संस्थांपैकी आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, असं म्हटलं जातं, तुम्ही करेक्ट करा मला, मोरारजी देसाई यांच्या काळात पाकिस्तानमधलं भारताचं स्पाय नेटवर्क, एस्पियोनेज नेटवर्क आपण सगळं बरखास्त केलं. या क्षणी आपल्याला उद्या कोवर्ट ऑपरेशन्स करायची झाली पाकिस्तानी भूमीमध्ये, तर त्याला आपण तयार आहोत का? सर, पागे सर, तुम्हाला माझा आवाज येतोय ऐकायला? पागे सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आवाज येत नाही आपल्याकडे. हरकत नाही. मी ह्या प्रश्न कदाचित मला मी मेजर बाम यांना, कारण ब्रिजेश सिंग, तुम्हाला याच्यावरती रिफ्लेक्ट व्हायला आवडेल? नाही, माझं म्हणणं आहे की ऑल पॉसिबिलिटीज शुड बी केप्ट ओपन. Exactly. म्हणतोय, बाकी मी काही म्हणत नाही. एक्झॅक्टली. बाम सर, कोवर्ट ऑपरेशन, भारताची कोवर्ट ऑपरेशन्स. जर का आपल्याला वाटत असेल की भारत असं काही करत नाही, तर असं विचार करण्याची गरज नाहीये. प्रत्येक देशचं बेसिक रिक्वायरमेंट असतं की ऑपरेशन झालेच पाहिजे, कोवर्ट असो किंवा ओव्हर्ट असो. आपण ओपनली बोलत नाही, आपण ओपनली डिक्लेअर करत नाही, पण ॲज अ स्ट्रॅटेजी ऑफ द नेशन हे सगळे कारवाई प्रत्येक डायमेन्शन वापरलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपली विक्ट्री होईल. बरं, आपण सगळ्यांनी या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती सर्व बाजूनी प्रकाश टाकला, यासाठी मी आपले आभार मानतो. आपण लक्षात घेतलं असेल, आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याचप्रमाणे कोवर्ट ओव्हर ऑपरेशन, सायबर वॉरफेअर या सगळ्या विषयांची चर्चा इतक्या मर्यादित वेळेमध्ये केलेली आहे. एक मात्र नक्की आहे, तिकडे एक युद्ध जर का सुरू होणार असेल तर दुसरं युद्ध आपल्याला आपल्याकडे लढायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही पाकिस्तानच्या प्रचाराला बळी पडायचं नाहीये. आपल्या यंत्रणांवर, आपल्या सैन्यावर, आपल्या लष्करावरती विश्वास ठेवायचा आहे. एकत्र राहू आणि पाकिस्तानला यावेळी सुद्धा उत्तर देऊ. दरवेळी दिलेली आहेत, यावेळी सुद्धा उत्तर द्यायचं आहे. मात्र यावेळी या सगळ्या मान्यवरांचं म्हणणं होतं की आता फक्त उत्तर देणं पुरे, आता एक असा धडा शिकवायचा आहे की ज्याच्यामध्ये बांगलादेशची पुनरावृत्ती बघायला मिळेल किंवा कदाचित अनेक बांगलादेश पाकिस्तान अंतर्गत काय होतंय ते बघूयात. सध्या तरी फक्त फिंगर क्रॉस हीच आपली अवस्था आहे. आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे आभार. पण आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो, तो म्हणजे आम्ही जो प्रश्न तुम्हाला प्रेक्षकांना विचारला होता त्याचं उत्तर काय मिळालेले जाणार आहोत माझा पोल सेंटरवर आणि पाहणार आहोत प्रश्न आणि त्याला मिळालेला प्रतिसाद. प्रश्न होता, दहशतवाद्याची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कोणता पर्याय सरकारनं निवडावा? 27 ते 28 हजार प्रतिसाद आलेत आमच्याकडे. आंतरराष्ट्रीय दबाव 17%, सशस्त्र कारवाई 53%, दोन्ही पर्याय 30%, अशा प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. अनेकांना स्वाभाविकरित्या वाटलेलं आहे की सशस्त्र कारवाई, पण दोन्ही पर्याय, आंतरराष्ट्रीय दबाव, याला सुद्धा 30% प्रतिसाद मिळतोय. हे एक प्रकारे आपण सगळे समाज म्हणून, भारतीय म्हणून आपल्याला आपली समज, आपली उमज आणि आवाका वाढल्याचं एक निदर्शक आहे की आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा आम्हाला महत्त्वाचा वाटतो. अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसा, 2 तुकडे करा, अणुबॉम्ब टाका, याच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय दबाव आपल्या जनतेला महत्त्वाचा वाटतो. हे फार महत्त्वाचं आहे. इथे आपण थांबणार आहोत 0 ओव्हरमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.